मला एवढंच वाटतं की कुठल्याही व्यक्तीने समाजातला कुठलाही मोठा असो छोटा असो लोकप्रतिनिधी असो कुणी छत्रपती शिवाजी महाराजजी बद्दल बोलण्याचं सर्वांनी विचार करूनच त्या ठिकाणी स्टेटमेंट केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ऊर्जेचं स्थान आहे आणि आपल्या सर्वांना या देशाला जगाला आपल्या सर्वांना जी ऊर्जा मिळतं ती नावातनं मिळतं. त्यामुळे जरा उल्लेख करताना सर्वांनी सांभाळून केला ते कुठल्या तरी एका पुस्तकाचं त्यांनी एक उदाहरण दिलं. पुस्तककारांनी पुस्तकं लिहिले त्यातनं इतिहासामध्ये कमी जास्त पद्धतीने वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यांनी कुठल्या तरी पुस्तकाचा उल्लेख केला. मला वाटतं त्यांनी ते सहज स्टेटमेंट केलं. त्यांनी पुस्तकाचा काही दाखला दिला कुठल्या तरी आणि पुस्तकाचा दाखला दिल्यामुळे आम्हाला तेव्हाही वाटतं की पुस्तकाचा दाखला आहे काय. हे जे साहित्य हे महापुरुषात होतं जे साहित्य लिहिलं गेले जसं छत्रपती शिवाजी महाराज याचं एक ऑडिट होणं गरजेचं आहे कारण की कोणी काही लिहून त्याचा दाखला दिला. एकदम तुमच्या मताही सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहासच त्या ठिकाणी मांडला गेला पाहिजे. काही पुस्तकामध्ये चुकीच्या नोंदी आल्या त्या वगळल्या गेल्या पाहिजे. शासनाची खबरदारी घेत आहे की अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे उल्लेख आले आहेत. या उल्लेखातनं आपल्याला खरं नवीन पिढीला समोर आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे उल्लेख हे पुस्तककारांनी टाळले पाहिजे जे त्या ठिकाणी वास्तव नाही आहे, जे त्या ठिकाणी घडलंच नाही आहे. आणि मला असं वाटतं हा इतिहास जो आहे जितक्या पारदर्शीपणे समाजामध्ये पिढी समोर जाईल मला वाटतं यातनं खूप चांगला विकसित म्हणजे येणारा भारत हा मजबूतीने घडेल. मला वाटतं याच्यात थोडा संशोधन करण्याची गरज आहे. श्रीमंत कुलकर्णींनी त्या बागेश्वरच्या बाबावरती टीका केली त्याचा निषेध केला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की रामदासाची जागा जी आहे ती छत्रपतींच्या पायाजवळ सुद्धा किंवा त्यांच्या चपलेजवळ सुद्धा असू शकत. रामदास हे जे उल्लेख आहेत ज्यांनी करायचे आहेत मला असं वाटतं कुठल्या इतिहासकारांनी काय लिहिलं कुठल्या इतिहासकारांनी काय बोललं यापेक्षा सर्व फिल्टर करण्याची गरज आहे आणि यातनं आपल्याला खरं समाजासमोर गेलं पाहिजे आणि असे उल्लेख नेमके टाळलेच पाहिजे.